19 ऑगस्ट 2024 रोजी पंजाबमधील रूपनगर येथे एक मृतदेह आढळून आला होता. मृताचे वय 37 वर्ष असून तो चहाचे दुकान चालवायचा. त्याच्या अंगावर कपडे नव्हते, मोबाईलही गायब होता. पोलिसांनी जवळच्या लोकांकडे चौकशी केली असता एका सेक्स वर्करवर संशय आला. पोलिसांनी त्यांचे रेखाचित्र तयार करून त्याचा शोध घेतला. पोलीस हरवलेल्या फोनचे लोकेशन शोधत राहिले. जवळपास 4 महिने उलटून गेले तरी कुणी सापडला नाही. अखेर 23 डिसेंबर रोजी पोलीस रामस्वरूपकडे पोहोचले. ते ज्या सेक्स वर्करचा शोध घेत होते तो रामस्वरूप असल्याचे समोर आले. रामस्वरूप रात्री मुलीसारखे कपडे घालून बाहेर जायचा. सेक्सच्या बदल्यात 200 ते 300 रुपयाची मागणी करायचा. ग्राहकाने पैसे न दिल्यास त्याला मारायचा. परदेशात गेल्यानंतर तो समलिंगी बनल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रामस्वरूपने 11 खून केल्याची कबुली केली. खून केल्यानंतर रामस्वरूप मृतदेहाच्या पायाला हात लावून माफी मागायचा आणि मृतदेहाच्या पाठीवर धोकेबाज असं लिहायचा. पोलिसांनी रामस्वरूपला तू खून का करायचा असे विचारले तेव्हा रामस्वरूप म्हणाला की मी जाणून बुजून कोणाची हत्या केली नाही. ज्यांनी माझी फसवणूक केली मी त्यांची हत्या केली असे म्हणत आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली केली.